नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेशाचं 27 ऑगस्टला आगमन झालं आणि काल 6 सप्टेंबरला गणेश विसर्जन पण झालं. घरोघरचे आणि अनेक शहरातील मानाचे वगैरे हे गणपतीचं विसर्जन अगदी वेळेत पार पडलं. मात्र अजूनही पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरातील विसर्जन मिरवणुका सुरूच आहे. पुण्यातील मिरवणुकीला तर आता जवळपास 22 तास झाले आहेत. मिरवणूक चालू आहे आणि ती आज दुपारच्या पुढेही चालू राहील असंच एकंदरीत चित्र दिसतंय. मुंबईचा जो मानाचा असंच मानला जाणारा लालबागचा राजाच्या गणपतीचे विसर्जन अजून एका तासाभराने होईल असंच तिथल्या एकंदरीत वातावरण होतं. धाराशिव शहरातील अनेक मंडळांनी अगदी नयनरम्य असे देखावे, जिवंत देखावे पण आणि रोषणाई पण आपल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश च्या वाहनासाठी केलेली होती. काही गणपतीचं हातलाई तलावावर विसर्जन झालं. अनेक गणपतींचं रूढी प्रथेप्रमाणे आणि याच्याप्रमाणे श्री विसर्जन विहिरीत विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचं प्रमाण तसं कमी होतं. मात्र पारंपरिक लेझिम, झांज आदीचं सर्व गणेश मंडळांनी त्या पथकांना किंवा आपल्याच मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्या खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन पण दिल्याचं दिसून आलं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बसवलेल्या गणपतीचं विसर्जन काल दोघांनी मिळून केलं. धाराशिव शहरात पण अनेक कुटुंबातील व्यक्ती, त्यांच्या लहान मुलं, स्वतः कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या सहचारिणी यांनी पण विसर्जनासाठी आपला हातभार लावल्याचं दिसून आलं. आता पुढच्या वर्षीच्या गणपतीची आपण सर्व वाट पाहत राहणार आहोत. त्यामुळंच काल या विसर्जन मिरवणुकीत मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा आसमंत दुमदुमून जाणाऱ्या घोषणाचं बालभक्त आणि मोठे भक्त पण देत होते. त्यामुळं निश्चितच सर्वांना आता पुढच्या वर्षी येणाऱ्या गणपती उत्सवाची वाटेकडे त्यांच्या नजरा लागलेल्या असतील.
UPAचं सरकार असताना 2005 साली केंद्र सरकारनं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ही योजना सुरू केली. या योजनेत 2 भाग आहेत, एक ग्रामीण आणि एक शहरी असा. तर ग्रामीण आरोग्य अभियानात मोठ्या संख्येनं या अगदी परिचारापासून ते डॉक्टरपर्यंत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक यात करण्यात आलेली आहे. या अभियानामुळं ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा व्यवस्थित मिळत असते. मात्र महाराष्ट्र आणि ही योजना अजूनही चालूच आहे. महाराष्ट्रात पण या योजनेचे जवळपास योजना चालू असून यासाठी सचिव असे 3 स्तरावर या योजनेचं नियंत्रण करणाऱ्या समित्या आहेत. महाराष्ट्रात जवळपास 40,000च्या आसपास या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे आणि हे कर्मचारी सध्या आपल्या विविध मागण्यासाठी जवळपास गेल्या 3 आठवड्यापासून संपावर गेलेले आहेत. ते संपावर गेल्यामुळं साहजिकच या अभियानाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य सेवेवर त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येते. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र असो, उपकेंद्र असो, यात रुग्णांना सध्या योग्य अशी सेवा मिळत नाही, कारण हा संप आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. त्यात प्रमुख मागणी आहे ती आम्हाला ज्यांचं कंत्राटी कर्मचारी म्हणून 10 वर्षाच्या आसपास हे झालं आहे, त्यांना कायमस्वरूपी ह्याच्यात समायोजन करा. कामाचं आम्ही जसं काम करतो त्या ह्याचं पगार पण तसंच द्या. समान काम समान वेतन अशी त्यांची ही आहे. मात्र याकडं शासनानं अद्याप लक्ष दिलेलं नाही आणि या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करण्याचा विचार शासन करत असल्याचं सध्या चर्चा सुरू असून त्यामुळं हे कंत्राटी कर्मचारी पण आक्रमक झाले असून काही झालं तरी आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही कामावर जाणार नाही असं त्यांनी निर्धार केलेला आहे. त्यांच्या याच्यामुळंच मग आता पेच कसा सुटेल हा प्रश्न आहे. तसं पाहिलं तर जी आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची भरती आहे त्या भरतीच्या ह्याच्यात 70% थेट भरती करावी आणि 30% जागा या कंत्राटी कर्मचाऱ्यातून समायोजित कराव्या असा आशयाचा GR तत्कालीन आरोग्यमंत्री असलेल्या डॉक्टर तानाजी सावंत यांनी केला होता. 14 मार्च 2024ला तसा अध्यादेशही काढला होता. मात्र त्या अध्यादेश त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे याकडे कुणी तसं गांभीर्यानं पाहिलं नाही आणि आता जे नवीन आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर त्यांच्या तर मते याच्यात तो GR काढलेला आहे त्याच्यात उणीवा आहे आणि त्या उणीवा दूर करून आता नव्यानं GR काढण्याचं त्यांचं घटत आहे. गेली 18 महिने हा पहिला GR निघालेला होता आणि त्याच्यात त्रुटी आहेत. हे आरोग्य विभागातील उच्चपदस्थांना कसं काय लक्षात आलं नाही. मग त्यांनी तर समजा उणीवा लक्षात आल्या असत्या तर त्याच वेळी का दुरुस्त केल्या नाहीत का. ह्या आजचं मरण उद्या पुढं ढकलायचं या ह्याच्यातून त्या सध्या संपावर असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भुलवत ठेवण्यासाठी
आरोग्यमंत्र्यांका परवा जे वक्तव्य केलं आहे त्याचा एक भाग असू शकतो का? तर तो असू शकतो असंच वाटतंय. बघू आता कंत्राटी कर्मचारी किती दिवस संपावर राहतात, त्यांच्या मागण्या कधीपर्यंत शासन मंजूर करतंय याकडं उभ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. तुर्तास येथेच थांबूत. आपण आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.